प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या। प्राप्त तक्रारींच्या अनुषंगानं नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 कार्यक्षेत्रात दिनांक 14 ते 21 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींचे सायलेन्सर जप्त करण्यात आले। या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण 111 मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले। सदर जप्त केलेल्या सायलेन्सरचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी आज रोजी परिमंडळ 1 कार्यालयासमोरील मैदानात जप्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आले। यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असून कर्णकर्कश आवाज करणारी वाहनं तसंच वाहन चालकांवर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे। मागील एक आठवड्यापासून परिमंडळ 1 अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार विशेषतः बुलेट स्वार फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। या मोहिमेअंतर्गत जे असं कर्णकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत। संपूर्ण परिमंडळाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। केवळ एका आठवड्याच्या कालावधीमध्ये 111 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत। या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो, त्यामुळे ह्या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे, जप्त करण्यात आलेले आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे।